नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या 26 मार्च वार गुरुवार आणि या दिवशी आलेले आहेत श्री रामनवमी. तसेच याच दिवशी चैत्र नवरात्रीची देखील समाप्ती होणार आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला मोठ्या उत्साहाने श्री रामनवमी साजरी केली जाते. प्रभू श्रीराम हे एक भगवान विष्णूंचेच 7वे अवतार आहे. रामनवमी हा भगवान रामांचा जन्मदिवस आहे, जो आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो. दरवर्षी दुपारी 12:05 रामाचा जन्म उत्सव हा साजरा केला जातो. या दिवशी स्वर्गातून अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचा जन्म झाला आणि म्हणून धार्मिक दृष्टीने हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी आपण काही प्रभावी उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. आणि म्हणून आपल्याला या रामनवमीच्या दिवशी या एका झाडाला फक्त स्पर्श करायचा आहे. हा स्पर्श केल्याने शत्रू घरी येऊन तुमची माफी मागेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. घरातील इडापिडा, नजरबाधा, दारिद्र्य हे कायमचे दूर होईल. तर अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे, हा उपाय कसा करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल. धन्यवाद.